आत्ता माझ्यासोबत आहेत हे संदीप शिंदे आणि यांच्या वहिनी नंदिनी शिंदे. मी आलेलो इथं नंदादीप फाउंडेशनमध्ये. अतिशय म्हणजे ज्या कामाचा कोणी विचारही करू शकत नाही असं काम हे करता येत आहे. बेघर मनोरुग्ण आहेत त्यांचा हे सांभाळ करता येतं आणि घरच्यासारखं सांभाळ करता येतं. म्हणजे इथं एक गोष्ट पण मला सांगितली असती तर मी विश्वास नसता बसला, पण आज मी स्वतः इथं येऊन बघितलं त्यामुळे मला विश्वास बसला की हे असंही काम आहे आणि हे काम हे आवडीने करतात आहे. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडून जेवढी जास्तीत जास्त मदत या फाउंडेशनसाठी होत असेल, कारण ते मला वाटते सगळं लोकवर्गणीतून किंवा स्वतःच्या पदाचे पैसे खर्च करून सगळं करतात. आता आपण सगळे मिळून हे कार्याला हातभार लावू आणि खरंच अचाट कार्य आहे. म्हणजे आपण जिथं जाण्याचा विचार करू शकत नाही की तिथे जाऊन सेवा करतात, त्याबद्दल तुमचं खूप मनापासून मी आभार मानतो. आणि वहिनी तुमचे पण मी खूप आभार मानतो की असंच कार्य करत राहा आणि गाडगे महाराज तुम्हाला हे सगळं आणखी मोठं करण्याची शक्ती देऊ, एवढीच प्रार्थना. लक्ष बेगर म्हणजे आतापर्यंत घरी पाठवले दुरुस्त मी सांगत संदीप शिंदे हे परिवार वाहून घेतो. आपला आहे काय? अरे माझे मित्र आहेत. घरी बोरी पोचून देतात आणि येणारे मागणारे उद्या आणि स्टोऱ्या किती फिल्म करायचं आयुष्य संपत इतकं एकेकाचं लाईन आहे. नाही त्रास नाही होते त्यांना.
पहिल्यांदा पण बघितलं. पण शाळा होती खाली माहीत झालं काम बापाने फार होईल तिची बंदी केली तिच्या आमदारांनी. हो बरोबर. चलिए चलिए. पाहिलं ना तर बंद होणार एवढी गाडी पूर्ण स्वच्छ करून बाबा आमचे जसं काम आहे त्याची पूर्ण होते आमच्या गावात. आपल्या घरात आपल्या घराकडे